नमस्कार, भुसावळ स्टारमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? छान आणि मजेत आहात ना? तर हो, छान आणि मजेत असायलाच हवं आणि मी पण खूप छान आणि मजेत आहे। तर फ्रेंड्स, हे आहे बघा श्री विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे। तर इथे दरवर्षीप्रमाणे इथे अखंड हरिनाम सप्ताह होत असतो। तर हा 51वा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। तसेच आज इथे बघा पालखी मिरवणूक सोहळा संपन्न झालेला आहे, पण आम्हाला काही येण्यासाठी मिळालेलं नाही आहे, कारण थोडासा प्रॉब्लेम होता घरी, त्यामुळे कृष्ण मल्हारची तब्येत बरी नव्हती, त्यामुळे म्हणून आम्ही पालखीच्या आदल्या दिवसापासून इथे कीर्तनाला येत आहोत। तर चला, जेवढं भेटतं तेवढं आपल्या नशिबात घ्यायचं असतं म्हणतात, बरोबर आहे। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा कीर्तन ऐकण्याचा लाभ मिळेल। बोललं पाहिजे, आपण बोलत नाही, ऐकताय माता भगिनींनो, आपण बोलत नाही आणि आपण मोकळेपणाने बोललो नाही तर काय होतं, इथं आतमधल्या आतमध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात। कसल्या गाठी तयार होतात? बोला बोला, कसल्या गाठी तयार होतात? रक्ताच्या गाठी तयार होतात आणि मग दुसरी माणसं आपल्याकडे बघून म्हणतात, लई आतल्या गाठीच आहे, येते आतल्या गाठी जेवू नका। म्हणजे काहीतरी मुद्दा लक्षात राहील। 8 प्रतिबंध सांगितले, मला विस्तार करायचा नाही। सामान्य प्रतिबंधांतर्गत 8 प्रतिबंध सांगितले, मध्यम प्रतिबंधांतर्गत तुम्ही जाणार की जाणार। बघा, आज तुम्ही हातरुणावर पडल्या तुम्हाला 5व्या मिनिटाला झोप लागणार नाही, लागणार का? कारण की दिंडीमध्ये तुम्ही एवढे नाचले, शरीर थकलंय, कीर्तनामध्ये आता तुम्ही एवढं कसं तरी होतंय तुम्हाला, पण तरी बसलाय थकलाय तरी। आता जेवण गेलं एकतर तुमच्या डोक्यामध्ये कोणते विचार नसले पाहिजे तर झोप लागते, नाहीतर एकतर तुमचं शरीर असं थकलेलं पाहिजे। काही ज्येष्ठ मंडळी एकत्र आली आणि सद्गुरूंच्या कृपेने 50 वर्षापूर्वी हा कार्यक्रम या ठिकाणी चालू झाला। आज ग्रामीण भागाचं शहरीकरण झालं, पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या सद्गुरूंनी आपल्याला मार्ग दाखवला, त्या मार्गाने मार्गक्रमण करणं आपलं काम असतं। म्हणून आपल्या सद्गुरूंनी जे सांगितले त्यानुसार आपलं वर्तन असलं पाहिजे। गुरु बदलण्याची गोष्ट नाहीये, ह्या गुरुकडे फळ मिळालं नाही म्हणून दुसऱ्या गुरुकडे। गुरुच्यामुळे नसतो, तुमचं प्रारब्ध आडवं येत असतं, तुमच्या मागच्या जन्मीचं कर्म आडवं येत असतं। तुम्हाला जर परमार्थ करूनही तुमच्या जीवनामध्ये दुःख येत असेल किंवा तुम्ही दुःखी राहत असाल, तर आमच्या गुरुने आमच्यावर कृपा केली नाही असं गुरुला दूषण द्यायचं नसतं। गुरु या शब्दाचा अर्थ काय सांगितलाय? गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे त्याचा निरोधक। अज्ञानरूपी अंधकार दूर करून ज्ञानरूपी प्रकाशाची वाट जे दाखवतात त्यांना गुरु म्हटलेलं आहे, आणि सत्य वस्तूची जे जाणीव करून देतात त्यांना गुरु म्हटलेलं आहे। मंत्र तंत्र उपदेशाची घरोघरी गुरु आहेत येते, परी शिष्याशी मिळली सदवस्तू ते, सद्गुरु त्या ते श्रीकृष्ण मानी। सत्य वस्तूची जाणीव करून स्वरूपाची जाणीव करून देणारे असतात, त्यांना गुरु म्हटलेलं आहे। आणि हा गुरुभाव आपल्या अंतःकरणामध्ये येता कामा नये। आपण कोणाचे तरी गुरु आहोत असा मनामध्ये आलेला भाव तुमच्या परमार्थाला बाधक ठरतो। आणि तिसरा प्रतिबंध सांगितला परदोष चिंतन नावाचा। अध्यात्मशास्त्र असं सांगतं, तुम्ही परमार्थ करत असताना दुसऱ्याचे दोष नाही पाहिले पाहिजेत, स्वतःचे दोष पाहिले पाहिजे। आणि स्वतःचे दोष जेव्हा तुम्हाला दिसतील आणि स्वतःचे दोष पाहून स्वतःच्या दोषांचा एक करून आपण निवृत्ती जेव्हा करू, तेव्हा आपल्यामध्ये कोणताही दोष राहणार नाही, आपण निर्दोष होऊ। आणि जेव्हा आपण निर्दोष होऊ तेव्हा जगामध्ये चिंतन करायचं असतं। आणि तुकाराम महाराज, मला असं वाटतं की हे जाणून आहे, तुकाराम महाराज जगाचे दोष सांगत नाहीयेत, तुकाराम महाराज स्वतःचे दोष सांगतायत। अरे भगवंता, माझे अवगुण मला दिसायला लागलेले। मग भगवंताने विचारलं, तुकोबा तुझे अवगुण तुला दिसतायत तर मी काय केलं पाहिजे? भगवंता, तू काय केलं पाहिजे? अभंगाचं दुसरं चरण। तर फ्रेंड्स, महाराजांचं नाव मला अगोदर सांगायचं होतं, पण कसं मी उशीरला आले होते, त्यामुळे कसं कीर्तन चालू होतं, मग त्यामुळे मी कीर्तनाचाच व्हिडिओ शूट वगैरे केला। तर बघा, आता फायनली आता कीर्तन संपन्न झालेलं आहे। तर बघा, महाराजांचं नाव आहे पुरुषोत्तम पाटील महाराज, देवाची आळंदी। तर इथे बघा, महाराजांना हार घालण्यासाठी भक्त मंडळीने किती गर्दी केलेली आहे, कारण की महाराजांचे आजोबा जे होते ते इथे सर्व मंडळींचे गुरु होते, त्यामुळे नातवामध्ये त्यांना आजोबा दिसतात, म्हणजेच त्यांचे गुरु दिसतात साक्षात। तर त्यामुळे सर्व भक्त मंडळींनी इथे गर्दी केलेली आहे हार घालण्यासाठी।
आणि खूप छान असं हार घालून सर्वांनी दर्शन घेतले महाराजांचं. आणि आम्हीसुद्धा बसून खूप छान आनंद घेतला, कारण सर्वांनी काही जण बसून आनंद घेत होते बघत, तर काही जण हार घालत होते. तर खूप छान वाटत होतं. असा आनंद कुठंच नसतो. एवढे सारे हार घालून सुद्धा भक्तजनांची आणखीन इच्छा होती. तर बघा इथे पुष्पवर्षाव सुद्धा केलेला आहे. किती छान असं गुलाबांच्या पाकळ्याने पुष्पवर्षाव केलेला आहे महाराजांवर. आणि सर्वांनी खूप छान असं दर्शन घेतले आहेत. आणि सर्वजण खूप भजनामध्ये मग्न होते आणि खूप छान असं बघायला खूपच सुंदर वाटत होतं, काय सांगावं. खरंच एवढे भक्तजनांनी महाराजांना हार घालून खूपच छान असं स्वागत केलेलं आहे. आणि इथे खूप मोठ्या प्रमाणात असा अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो. भव्य दिव्य असतो आणि खूप छान प्रकारे इथे आदर सत्कार केला जातो. आणि त्यानंतर बघा इथे महाराजांना इतका मोठा हार, बघा इतके हार घालून झाले होते तरी पण इथे किती मोठा असा हार घालून सर्वांनी महाराजांसोबत इथे फोटोशूट केलेला आहे. हार घातल्यानंतर सुद्धा इथे बघा मोगऱ्याचा हार, स्पेशल मोगऱ्याचे हार गळ्यामध्ये वगैरे घालून हातामध्ये सुद्धा बांधलेले आहेत. आणि खूप छान असं सुगंध पसरला होता सगळ्या आपल्या कीर्तनाच्या दरबारामध्ये. आणि खूप छान वाटत होतं. कसं असे हार घालणं म्हणजे खरंच एवढं मी कुठं बघितलं नव्हतं ते, पण हे मी पहिल्यांदाच पाहिले होते एवढं हार घातलेले. आणि त्यानंतर बघा इथे चाफ्याचे फुलं आहेत, तर त्यांचे भक्त बघा एवढं चाफ्याच्या फुलांनी सुद्धा आपलं फुलांचा वर्षाव केलेले आहेत, चाफ्याच्या फुलांचा. कारण चाफ्याचं फूल बघायला गेलं तर 5 ते 6 येतात, 10 ते 20 रुपयामध्ये. पण इतके एक छोटीशी अशी टोपली भरून इतकं छान असं फुलांचा वर्षाव केलेले आहेत त्यांच्या भक्तांनी. महाराजांना खूप छान वाटलं. कारण की शेवटच्या 10-15 वर्षामध्ये बाबांचा खूप सहवास मला लाभला. आणि बाबांनी माझ्यासमोर शेवटचा श्वास घेतला. माझे आजोबा गेले याचं मला दुःख होतं, पण माझ्या श्रीगुरूंनी माझ्यासमोर शेवटचा श्वास घेतला. आणि जाताना अमृतनाथ स्वामी महाराज संस्थेची जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकून गेली. 15 वर्षापूर्वीची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आणि त्यानंतर बाबा गेल्यानंतर इतक्या अडचणी आल्या, पण त्याच्यानंतर सगळ्यात पहिला आधार जर कोणी दिला असेल तर सुकापूर मधल्याच ग्रामस्थांनी दिला. आणि ते प्रेम आज मला तो दिवस आठवतोय. बाबा गेले आणि त्याच्यानंतर सुकापूर ग्रामस्थांनी सांगितलं की बाबांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने जे काही अन्नदान होईल ते आम्ही करणार आहे म्हणून. आणि तेव्हापासून ते आत्ताच्या ह्या क्षणापर्यंत तुम्ही सुकापूर मधल्या लोकांनी जेवढं स्वानंद स्वामी महाराजांवर प्रेम केलं तेवढं की आले, काही क्षणापुरती मदत केली, निघून गेले, देवाचा धावा केला, भगवंत आला आणि रक्षण केलं. तुकाराम महाराजांना माहिती आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधुपणा साच करी. द्रौपदी रजस्वाला असताना द्यूत कर्मामध्ये पांडव हरल्यानंतर दुःशासन द्रौपदीला घेऊन येत होता. जेव्हा द्रौपदीच्या अंगावरची साडी सोडण्यात येत होती तेव्हा सर्वांचा धावा द्रौपदीने केला, पण कोणी धावून आलं नाही. शेवटी भगवंताचा धावा केला. भगवंत नेसती लुगडी झाला. तुकाराम महाराजांना माहिती आहे. तुकाराम महाराज म्हणून म्हणतात, आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधुपणा साच करी. पांडवांचं सत्व हरण करण्यासाठी दुर्योधनाने दुर्वास ऋषींना 2 प्रहर रात्र झाल्यानंतर जेवण करायला पाठवलं. द्रौपदीने धावा केला, भगवंत आला आणि इच्छा भोजन अर्थात तृप्त दुर्वास ऋषी झाले. तुकाराम महाराजांना माहिती. तुकाराम महाराज म्हणतात, आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधुपणा साच करी. तुकाराम महाराजांना देव म्हणतो, अरे तुकोबा, तुझ्यामध्ये ते सामर्थ्य आहे, तुझं तू रक्षण करू शकतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझं काय घेऊन बसला, मी बोलतोय एक आणि करतोय एक. वाचावदे परी करणे कठीण, इंद्रिय अधीन झालो देवा. देवा मी बोलतोय एक आणि करतोय एक आणि इंद्रियांच्या अधीन झालोय, पण आता तुला मी शरण आलोय. मी कसंही असलो तरी तू माझं रक्षण करावं. तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास, न करी उदास माय बापा. ज्ञानेश्वर पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय. तर आता
आता कीर्तन सेवा संपलेली आहे. तर खूप छान असं कीर्तन केले महाराजांनी आणि त्यांचे काय थोडेसे वाईट काळ चालू होता, म्हणजे त्यांचे आजोबा गेले त्यावेळेस ते थोडेसे सांगितलेले आहेत महाराजांनी. कारण खरंच महाराजांचं कीर्तन आहे का खूप छान कीर्तन असतं, मनाला लागायसारखं असतं. जे आपल्या आयुष्यात घडत आहे तेच महाराज सांगत असते. तर खरंच आपण जे जे महाराजांना सांगितले ते आपण आपल्या जीवनात ते गोष्ट केलीच पाहिजे आणि तसं राहिलंच पाहिजे. तर आपलं पण जीवन खूप सुखमय होईल. चला तर मग आता कीर्तन झालेलं आहे. तर कीर्तन संपलं की लगेच इथे महाप्रसाद असतो. तर खरंच खूप भूक लागलेली आहे, 9:30 वाजलेले आहेत. तर खूप भूक लागलेली आहे. चला म्हणलं आधी पोटोबा करून घ्या, मग बाकीचे कामं पुढे. तर चला आता आम्ही पण महाप्रसाद घेत आहोत. तर तुम्ही पण या महाप्रसाद घेण्यासाठी. तर फ्रेंड्स, माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात असंच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय, थँक्यू.